युवा नेतृत्व पुरस्कार 2020 सन्मानपत्र श्री समरसिंग शेरसिंग मंत्री पाटील यांच्या कार्याचा गौरव म्हणून हे सन्मानपत्र देण्यात येत आहे. अरे वा जावळपू वा, भारीच की. जावळपू जिंकला की तुम्ही. अभिनंदन तुमचं. थँक्यू दादा. कमल साहेब तुमचं लय लय अभिनंदन. थँक्स. सुमी मॅडम आणि तुमच्या संगत मला एक फोटो काढायचा होता. ठीक आहे, काढूयाच की. निघला. ताणला आला. तात्या या की तुम्ही बी. नक नक सुमी माझा कशाला. अहो का नाही, जावई बापूंचं कौतिक कराय नको का. अहो घ्या फोटो. या तात्या. बाले आलाय. ताई मला पण तुझ्यासोबत आणि समर सोबत फोटो काढायचा. लहान आहेस का आता तू. काय वेडेपणा चालवलाय हा. सुरेश, अरे तू पाहिजे होतास माहित आहे. साहेबांचं नाव घेतल्या घेतल्या अशा घोषणा सुरू झाल्या का नाही, तू असतास तर असं ऐकत आणि बघत बसला असता. होय तात्या. सुमीनं बघितलं म्हणजे मी बघितलं. म्हणजे घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या तशाच राहिल्या असतील नाही सुमन. का म्हणून. अगं आता तू पुरस्काराला आलीस म्हणल्यावर घरातली सगळी कामं तशीच पडली असतील नाही का. नाही, सगळी कामं करून आली ती सुमी. सुमे, तुझे कौतिक करावं तेवढं थोडंच आहे बघ. आणि वय कार्यक्रमाला तू आलीस ते लई चांगलं झालं. कार्यक्रमाची शोभा वाढली. हा आणि बरं का पाहुणं, अहो त्या कार्यक्रमात सुमीचंच कौतुक बघा सगळीकडं. अहो बघ आजी, सुमीचा नवरा म्हणून जिंकल्या जावाय बापू. मग सुमीचं कौतुक व्हायच पाहिजे की. सुमन, जेवणाचं बघतेस ना. होय, मी आज मस्त बेत केलाय जेवायला. तुम्ही सगळीजण आवरून या, मी जेवाय वाटते. साहेब हे मी वर खोलीत ठेवू का. काही गरज नाहीये, आमचं आम्ही बघू काय करायचं. तुम्ही जेवायला थांबणार असाल ना. नाही, आमचा स्वयंपाक केलाय. असं कसं. थांबा ना. हा तात्या जेवा ना तुम्ही. नाही नाही, आम्ही जातो आता. नरसू, घरात गोचिड झाली आहेत ना. गोचिड नाही ताई. हो रे, 2 आहेत. बरं समज, मी आवरून येते, मग जेवायला बसूया. तूही आवरून घे. हो चला. ताई काय चक्काचक आवरून ठेवले सुमीने तुझी रूम. तिला कामात गुंतवून ठेवावं म्हणून केलं होतं मी हे. ती कशी काय आली तिथे. सगळी कामं आवरून. सॉरी. काय झालं नरसू. गोचिड गोचिड बघत होतो. उगाच तुला चावली बिवली ना तर ताप नको गो डोक्याला. म्हणजे कसं एकदा चिकटली ना की चिकटणार, रक्त शोषत बसणार. तुझ्या अक्कल कुठे नरसू. आहे की बरोबरच माझ्या. का मी गोचिड कुणाला म्हणाले. गोचिडीला गोचिडच म्हणतात ना ताई. नरसू, अरे तो म्हातारा आचारी आणि बबन यांना गोचिड म्हणाले मी. अच्छा अच्छा, त्यांना म्हणलीस होय. मग हरकत नाही काय. ताई काय म्हण ना, त्या सुमननी रूम चकाचक साफ केली तुझी. नरसू, तो म्हातारा आचारी आणि बबन कुठल्याही परिस्थितीत या घरातून जायला हवेत. कसं काय जाणार ताई. ती खानावळीवाली सुट्टीच देत नाही ना. अगं आता तू एवढा सगळा पसारा केलास रूम मध्ये, पण तिने कसली चकाचक आवरून ठेवली तुझी रूम.
शिवाय भाऊजी आणि त्या बयो आजीचा सपोर्ट आहे तिला. आपण काय करणार ताई? काय करणार? छान आहे ना फोटो? मस्तच आहे. व्हॉट इज दिस ताई? काय आहे? त्या खानावळवालीला मी बोलवलंय म्हणून सांग. कशाला? सांगितलेलं काम कर नरसू. करतो. अनुराधा, जेवायला जाऊया का? अरे काय हे? फोटो कसा काय फुटला? फुटला की फोडला कोणास ठाऊक. अगं कोण फोडणार? कोण असेल? तुमची लाडकी सूनबाई नाही का? माझ्यावर राग आहे ना तिचा. काहीतरीच काय अनुराधा. अगं तू घरी परत यावीस म्हणून किती प्रयत्न केले तिनं. हे बघा, मी माझ्या मुलाच्या सांगण्यावरून घरी परत आली. ताई काय काय सासूबाई? काय ग, ही अशी जबाबदारी पार पाडतेस का तू? ही अशी? फोटो कसं काय फुटला? फुटला की फोडला रागात? नाही अहो, मी कशाला फोडू? हो का? मग तुझ्या कार्यक्रमाला जाण्याच्या घाईत फुटला असेल. नाही. नाही? हा, फोटोलाच राग आला असेल. त्यानेच उडी मारली असेल टेबलवरून, नाही का? नरसू, हा ताई. शिस्त म्हणजे शिस्त, माफी नाहीच. अहो, सासूबाई अहो. अनुराधा, दुसऱ्याच्या कर्माची फळं मिळत आहेत असं समज. सासूबाई जेवणाचं बघायचं नाहीये का? तेही नाहीये आज. हा, तुम्हाला जेवायचं नाहीये? चला. हो चल सुमी. ताई मला मला काय शिक्षा? तिला मारल्यावर आली नसती तेवढी कळ तुला मारल्यावर आली तिला. म्हणजे जेवायला चल. इथे हे खाल्लं तिथे ते खातो. सुरेश, तुझं सगळ्याच्या सगळं फोटो एक नंबरच येणार आहे की बघ. तरी बरं तू चांगले कपडे घालून आला होतास बाबा. नाहीतर तुझं बोका बोकाचं बनियान आहे का नाही, तू सगळीकडे फेमस झाला असत. बाबन्या, तुला माहित नाही कर, मी खानावळीत असल्यावर टावेल बनेल घालतो. पाहुण्याच्या घरात कशाला जाऊ टावेल बनेल घालून? तसं पण तू काय पण घातलंस का नाही तरी साहेब काय सुद्धा बोलणार नाही तुला. साहेबांचा स्वभाव किती भारी आहे तुला माहित नाही का? होय र, ते चांगलेत म्हणून तर आपण दोघं इथं आहे. मग काय तर. बबन, हा? आपण दोघं इथं किती दिवस राहायचं र? घराचं कर्ज फेटत नाही तर. अरे आता घर तर आपल्या ताब्यात मिळाले, मग का उगाच राहिलो इथं? हा, उद्या जर तो सावकार आला आणि म्हणला द्या माझं मला कर्ज माघारी, नाहीतर घर खाली करा, मग काय करायचं? सुरेश, हे तर राहण्यातच छानपण आहे बाबा. अरे बबन, पाहुणे दारात असं राहणं बरोबर दिसत नाही र. सुरेश, तुझा झोपायला मला पण झोपू दे. लय झोप आल्या मला. बबन, मी काय म्हणतो, मी आज इथं झोपतो र. तुझ्या गोरण्यापासून वाचायला मला असंच काहीतरी करायला लागेल. सुरेश, काय झालं?
तुझा आवाज पण असा साधाळगत वाटतोय. काय झालं? अरे सांग की काय झालं ती. तू सांगितल्याशिवाय मला कळणार आहे का? सांग बरं. बबन घरात गुचिड झाल्यात असं ताई मॅडम का म्हणल्या? सुरेश, अरे त्यांचा काहीतरी जम्बलिंग झालं असेल, गैरसमज झाला असेल त्यांचा. बंगल्यात कुठं गोचड्या होत्या ते होय तेव्हा. अरे आपण आपण त्या म्हणल्या तेव्हा त्यांनी आपल्याकडे बघितलं होतं. मी बराबर हेरली त्यांची नजर. म्हणजे त्या आपल्याला म्हणल्या होत्या होय? होय. अरे आपणच राहिलो की घराला गुचिड चिटकून राहिल्यागत. नाही यार, तसं नाही काय यार सुरेश. नाही पण तसं वाटतंय र. आज ताई मॅडम म्हणल्या उद्या जग म्हणून र बबन. सुरेश, आता आलं माझ्या ध्यानात. आपण जाऊया घरी परत उद्या. मग तेच म्हणतोय की मी. पण सुरेश, सुमीला साहेबांनी कसं रे सांगायचं? पायलट, मला लय भारी वाटायला लागले बघ. सुमे, पुरस्कार मला मिळालाय, तर तुला भारी वाटतंय? मग आणि तुला मिळालं म्हणजे मला मिळाल्यासारखंच आहे की. असं आहे होय. मग ठीक आहे. पण तू तर आधी पुरस्काराला यायला सुद्धा नको म्हणत होतीस. हा, मला ती घरात काम होती म्हणून मी येणार नव्हते. मग माझी सगळी भराभरा कामं झाली आणि मला राहवलं नाही. मग मी काढली सायकल आणि आले. गुड, बरं झालं तू आलीस. मला ना खरंच खूप खूप मनापासून वाटत होतं की तू यावीस. पायलट, सासूबाईंना वाईट वाटलं नाही ना व? नाही का? मला का वाईट वाटेल? अरे तू त्यांच्या संकट माझं नाव घेतलं स्टेजवर. काही गरज होती का? आणि मला कुठं कळते त्या राजकारणातलं काय. तुला राजकारणातलं कळतं म्हणून तुझं नाव नाही घेतलं मी. मग का? मला पाठिंबा देणाऱ्या दोघींची नावं घेतली मी. आता तू मला पाठिंबा देत नाहीस का? ते तू नाव घेतलं नसतंस तर मी माझा पाठिंबा असणार. मग आता नाव घेतलंय म्हटल्यावर पाठिंबा काढून घेणारस का? मी कुठं असं म्हणलं? आणि पायलट, तू माझं नाव घे नाही तर घेऊ नकस. माझा कायम तुला पाठिंबा असणार. बा झालं तर मग. बरं, तू आता फक्त पुरस्कारच बघत बसणार आहेस का पुरस्कार मिळवणाऱ्याकडे पण बघणार आहेस? तुला काय मी रोजच बघते. बर सुमे, मला सांगते गोचिड म्हणजे काय ग? का? सांग तर. अरे गोचिड एवढीच असते. तो जनावरांच्या अंगाला चिटकून त्यांच्याच रक्तावर झोपतो आणि एकदा का चिकटला परत निघतच नाही. अच्छा. सुमे, एक काम करूयात, उद्या ना घर जरा स्वच्छ करूयात. मम्मा म्हणत होती 2 गोचिड आल्यात घरात. अरे एड्या, घरात कुठं गोचिड का? काय झालं सुमे? काय नाही, आपण बघूया उद्या घरात. तर सुमे, मी पण तुला त्या गोचिड सारखं चिकतो का? तू नाहीच गोचिड. बट चल, झोप आता. माझं पायला दुखायला सायकल चालू. कंटाळा आलाय मला. अरे पण असं अचानक काय झालं तुम्हाला जायला? अहो बयाजी, आता पाहुण्याच्यात किती दिवस राहायचं? आम्ही जातो आता. अहो पाहुणं कसलं, घरातच आहे की तुम्ही. नाही तसं नाही अवघड. आमचं पण घर आहे की. ते गाण टाकलं होतं म्हणून आम्ही इथं राहतो. आता घर पण माघारी मिळालंय, मग जायला पाहिजे का नको परत? काय रे, सुमीला सांगितलंय काय? होय, सांगितलंय. हा?
ताई 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 काय झालं खोकलायला तुला? ताई एक खुशखबर आहे. तू बाप होणार आहेस की काय? छे, ती कुठली आली खुशखबर? मग अगं ताई, तुझी खुशखबर म्हणजेच माझी खुशखबर. ताई, तू ज्या दिवशी आनंदी होशील ना, तो दिवस माझ्यासाठी दिवाळी आणि दसरा आहे. मग फोडा की दिवाळीचा फटाका. काय खुशखबर? ताई, फटाका नाहीये, बॉम्ब आहे, बॉम्ब. सांगशील का आता? सांगतो ताई. अगं, तुझा तो कालचा गोचिडीचा उपाय तो सक्सेस झाला ना. तो म्हातारा आचारी आणि बबन आपला बंगला सोडून चाललेत. काय सांगतोय? हो ताई. अगं, ते चाललेत, त्यांनी बॅग भरली. चल आपण निरोप द्यायला जाऊया. अडलाय माझा खेटर. हाकलून दे दोघांना. अगं ताई, आता जातायत तर जाऊ दे ना. वाद कशाला उगाच. सासूबाई येऊ का आत? या. काही काम होतं का? हा, तुम्हाला एक सांगायचं होतं. अगं, मग सांगून टाक ना. सासूबाई, आम्ही गरीब माणसं आहे. तुमच्यासारखा पैसा अडका भला आमच्याकडे नसेल, पण आमच्याकडे आमचा मान, इज्जत हे सगळं आहे जे तुमच्याकडे असते. म्हणजे म्हणजे आम्ही गरीब माणसं आहे, पण आम्ही दुसऱ्याच्या जीवावर जगणारं गोचिड नाही. अच्छा, म्हणजे तू मनाला लावून घेतलंस तर? नाही, तुम्हाला सांगावं म्हणलं. सांगितलंस ना, मग झालं. नाही, हे सांगायचं नव्हतं. सासूबाई, तुम्ही आम्हाला गोचिड म्हणाला ह्याचं वाईट नाही वाटलं मला, कारण आम्ही तसं नाही हे माहित आहे मला. पण तुम्ही आम्हाला गोचिड म्हणायच्या नादात एवढा खालच्या पातळीला गेला, ह्याच लय वाईट वाटतंय बघा. सुमन, सासूबाई, गोचिड जनावरांच्या अंगाला चिकटतोय, तेव्हा हितनं पुढे उदाहरण देताना जरा जपून. चल नरसू, त्यांना निरोप द्यायला जाऊया. बरं दिसणार नाही ते. अजिबात नाही आता त्या. मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये. अरे तर काय, कशाला निघालेत कुणाच ठाऊक. सुरेशराव, अहो एवढी मोठी खानावळ आणली इथं आपण, आणि आता कशाला चाललंय असं? नाही साहेब, आता आमचं घर आम्हाला मिळालंय तर इथं राहणं असं शोभत नाही. अहो काय शोभतय काय नाही याचा काय संबंध आहे? तात्या, राहा ना इथे प्लीज. नाही पायलट, तात्या जे करतात ते बरोबर आहे. सुमे, अगं तू तरी असं म्हणू नकोस. अरे चुकीचं काय आहे यात? आमचं घर नव्हतं म्हणून या घरानं मोठ्या मनानं तात्यांना आणि बबनला जागा दिली, आणि आता आमचं घर मिळालं तर कशाला राहायचं इथं? मग तेच म्हणतोय ग मी सुमे. पायलट, मी तात्यांसंगत जाते. लय दिवस घर बंद आहे, सगळं आवराय पाहिजे. ठीक आहे. सासूबाई, जाऊ नव? तरी विचारायचं काय त्यात? समर, सुमनसाठी गाडी पाठव. ड्रायव्हर, सुमन मॅडम साठी गाडी घेऊन ये. सुमे, मी सुद्धा येतो. मिळून आवरूयात ना घर. मी तुला आज एका महत्वाच्या मीटिंगला घेऊन जाणार आहे. मग उद्या करूयात ना मीटिंग प्लीज. समर, मी महत्वाची मीटिंग म्हटलं. हा पायलट, आम्ही जातो. तू राजकारणावर ध्यान दे. हा तात्या, चला. बोयाजी, येऊ का? आमच्या घरला यायचं बरं का मामासाहेब? या हा सुरेशराव, आणि काही लागलं तर नक्की कळवा. ताई मॅडम मदत करतीलच तुम्हाला.